मुंबई पुणे महामार्गावर ब्रेक मारल्यानं भीषण अपघात, 2 महिलांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी. मुंबई पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात पाईप वाहून नेणाऱ्या ट्रकचा अर्जंट ब्रेक लागल्यानं त्यातील पाईप धक्क्यानं मागे सरकले आणि ट्रकच्या मागे असलेल्या ॲक्टिवा, मोटरसायकल आणि कारवर ते पाईप कोसळले आणि भीषण अपघात झालाय. या 2 महिला जागीच ठार झाल्या असून 4 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. खोपोलीच्या बोरघाटात कुतून पुण्याकडे चाललेल्या ट्रकच्या चालकानं HOC ब्रिजजवळ अचानक ब्रेक मारल्यानं ट्रकमधील लोखंडी पाईप बाहेर आले आणि ते मागून चाललेल्या कार आणि दुचाकीवर धडकले. या अपघातात कारमधील एक आणि दुचाकीवरील एक महिला ठार झाली तर 4 जखमी झालेत. तसेच या अपघातात जखमी असलेले ॲक्टिवा चालक, कार चालक आणि कारमधील मागे बसलेली महिला व एक लहान मुलगा जखमी आहे. त्यांच्यावर खोपोली शहरातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात घडला आहे. जखमींवर खोपोलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हेल्प फाउंडेशनसह सर्व यंत्रणांनी मदत करून या मार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली आहे. या अपघातामध्ये महिलांचा जागीच मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते. या अपघातात 4 जण गंभीर जखमी झालेत. या अपघातात ऋतुजा चव्हाण वय वर्ष 26, अंकिता शिंदे वय वर्ष 28 या दोघांचा मृत्यू झाला असून वैभव गलांडे वय वर्ष 29, सोनाली खंडात्रे वय वर्ष 33, शिवराज खडत वय वर्ष 6, ललिता शिंदे वय वर्ष 50 आणि ललित शिंदे वय वर्ष 30 हे जखमी झाले आहेत. महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा, बोरघाट IRB पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, मसुबचे जवान, हेल्प फाउंडेशनचे मेंबर मृत्युंजय देवदूत, घाटातील मेकॅनिक यांनी तात्काळ मदतकार्य केल्यानं मोठी हानी टळली. खोपोली पोलीस स्टेशनमध्ये या अपघाताची नोंद झालेली असून पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.